खासदार शोभाताई बच्छाव यांनी मतदारसंघात नुकताच पाहणी दौरा केला। दरम्यान सटाणा येथील शासकीय इमारतीत आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची दखल घेत सटाणा येथील रस्त्यालगतच्या अतिक्रमणाबद्दल ही चर्चा करण्यात आली। यानंतर पश्चिम पट्ट्यातील डांग तळवाडे इथं पुलाची पाहणी करण्यात आली। काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या। दगडी साकोरा इथं केळझर धरण डावा कालव्याची पाहणी करण्यात आली। केळझर धरण 100% भरल्यानं ओव्हरफ्लो होत असून तिथं विधिवत जलपूजन करण्यात आलं। परिसरातील प्रत्येक गावात जाऊन खासदार बच्छाव यांनी भेटी दिल्या। त्यावेळी गावकऱ्यांनी जोरदार स्वागतही केलं। हरणबारी इथं जलपूजन करण्यात आलं। या प्रसंगी धरण परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। दौऱ्याच्या पुढील टप्प्यात ताराबाद पुलाची पाहणी करण्यात आली। तेव्हा सुमारे 25 दिवसात हा पूल सुरू होईल असं ठेकेदारांकडून आश्वासन देण्यात आलं। प्रांताधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार सचिन मार्गे यांना ग्रामस्थांच्या उपस्थितीत केळझर धरण डावा कालवा, हरणबारी उजवा व डावा कालवा यांच्या कामांची ड्रोन कॅमेराद्वारे तपासणी करावी। निकृष्ट दर्जाचं काम असेल तर ते कोणी केलं त्याची चौकशी करावी। तसंच दगडी साकोरा इथे ज्या ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी शिरतंय, शेतीचं नुकसान होतंय, त्यांचे पंचनामे व्हावेत अशा सूचना देण्यात आल्या। सर्वेक्षणचं 2 महिन्यात तुम्ही बोलले बरोबर। त्याच्यानंतर केळझर डाव्या कालव्याची पूर्वीची वर क्षमता 80 क्युसेक्स आहे। आता किती क्युसेक्स तुम्ही करता? आता तो 35 क्युसेक्स चालतो मॅडम। ते 80 क्युसेक्स ने करण्यासाठी काय करावं लागेल? त्याचे जे बांधकाम आहेत ना ते पडलेले काही ठिकाणी भराव जे झालेली आहे, काही ठिकाणी जिथे आपल्याला भराव करणं आणि जे बांधकाम जीर्ण झाले त्यांचं नवीन बांधकाम करणं। या दौऱ्यात प्रांताधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार सचिन मार्गे, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, निवासी नायक राजेंद्र पाटील, शिरस्तेदार राहुल निकम, वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, महेंद्र बदाने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत आहिरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा देवरे, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, सागर कांक्रिया, डॉक्टर दिनेश बच्छाव, डॉक्टर प्रशांत सोनवणे, तालुकाध्यक्ष उभाटा गट, डॉक्टर उदय निकम, सोमनाथ बागुल, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चित्ते, बागलांचे नव्या उमेदीचे इच्छुक उमेदवारांपैकी महेंद्र चव्हाण, काँग्रेसचे तात्या चौरे, सरपंच जैतापूर, उद्धव अहिरे, गजेंद्र अहिरे, शिवसेना उपाध्यक्ष उभाटा इत्यादी मान्यवर उपस्थित होते। न्यूज ब्युरो, अर्वाचीन, महाराष्ट्र।